काल जी बदलापूरला अतिशय दुर्दैवी अशी घटना झाली आणि त्यामध्ये जो जनतेचा जो आक्रोश तिथे पाहायला मिळाला आणि जनता सातत्याने तिथे आक्रोश करत होती की त्या ज्या कोणी अशा पद्धतीने त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला त्याला फाशी द्या, त्याला फाशी द्या. कारण की हा जनतेचा संताप होता. मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तेव्हा अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर जो कोणी असा अत्याचार केला त्या अत्याचाराला थेट फाशीची शिक्षा देण्याचा कायदा मी गृहमंत्री असताना आणला होता. त्याचा शक्ती कायदा असं नाव होतं. हा शक्ती कायदा आम्ही आणला. राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली, पण केंद्राकडे तो पाठवल्यानंतर गेल्या 3 वर्षापासून केंद्र शासनाकडे हा कायदा प्रलंबित आहे. सातत्यानं मी माजी गृहमंत्री म्हणून सातत्यानं विधानसभेमध्ये सुद्धा मागणी केली की केंद्राकडे जो 3 वर्षापासून जो शक्ती कायदा निर्णयासाठी प्रलंबित आहे, जो कायदा जर केंद्राने मंजुरी दिली असती तर अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर अत्याचाराला थेट फाशीची शिक्षा देणारा हा कायदा